मतदारांना डांबून ठेवलेल्या मंगल कार्यालयात आमदार राजेश पवारांचा अंगरक्षक उपस्थित होता। राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष शिवराज पाटील होटाकर यांचा आरोप। या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची राजेश होटाकर यांची मागणी। यांचा बॉडीगार्ड जो आहे अधिकृत तो त्या ठिकाणी व्हिडिओमध्ये दस्ती बांधून स्वतः असा हात करत करत बाहेर जाताना दिसतो। स्पष्ट अर्थ असा होतो की ज्या ठिकाणी बॉडीगार्ड असेल त्या ठिकाणी त्या राजेश पवार तिथं असतीलच आणि 100% हा भाजपाने केलेला प्रोग्राम आहे। ते जर तिथं असतील तर 100% त्याला गुन्हा झाला पाहिजे। बारामती नगरपालिकेच्या मतदानावेळी शारदा प्रांगण केंद्राच्या गेटवर गोंधळ। मतदानाचं टोकन असून मतदानासाठी आत न घेतल्यानं गोंधळ। मतदान केंद्राबाहेरील गर्दी पोलिसांनी पांगवली। नवी मुंबईच्या वाशीमध्ये शिंदेंच्या शिवसेनेकडून इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यास सुरुवात। खासदार नरेश म्हस्के यांच्या उपस्थितीत मुलाखती पार पडल्या। पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देणाऱ्या राशिद मामूला उद्धव ठाकरेंनी प्रवेश दिलाय। उद्धव ठाकरेंकडून मुंबई शहराचा रंग बदलण्याचा प्रयत्न। मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा। अब्दुल रशीद खान उर्फ रशीद मामू याला काल उबाटाचे प्रमुख उद्धव ठाकरेजींनी आपल्या पक्षामध्ये प्रवेश दिलेला आहे आणि आता हिंदूंवरती हल्ले करणे व पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देणाऱ्या मामूला उद्धव ठाकरेंनी आपल्या पक्षामध्ये प्रवेश हा दिलेला आहे। मला असं वाटतं की मुंबई शहराच्या दृष्टिकोनातून ही एक धोक्याची घंटा आहे। मुंबई शहराचा रंग बदलण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरे आपलं संपलेलं राजकारण पुन्हा एकदा जिवंत करण्याकरता मतांच्या लांगुल चालनाकरता करीत आहेत। रायगडमधील कॅश बॉम्ब प्रकरणात सुनील तटकरेंचा काहीही संबंध नाही। माजी आमदार अनिकेत तटकरेंचं स्पष्टीकरण। त्यांच्या कालखंडामध्ये जे काही वेगळे कॅश बॉम्ब ह्या बॉम्ब त्या बॉम्ब जे काही अधिवेशनाच्या काळात त्या ठिकाणी जो काही प्रकार झाला त्याचे दुरान्वय आमचा कोणाची संबंध नव्हता। एकनाथ शिंदे बॅगा घेऊन तंबू ठोकायला जातात का? आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर निशाणा। सत्ताधारी पक्षांचे बोगस मतदार, दुसऱ्या बाजूला पैशांचा पाऊस। जे एकनाथ शिंदे हेलिकॉप्टर मधून उतरून 2 बॅगा घेऊन उतरले ते अर्धा तासाच्या प्रचारासाठी एवढे 2 मोठ्या बॅगा घेऊन आले का? तंबू ठोकायचा होता का त्यांना तिथे? भाजपला काही मिळालं नाही की ते हिंदू मुस्लिम करतात। अमित साटम यांच्या विधानावरून यशवंत किल्लेदार यांचं प्रत्युत्तर। भाजपवाल्यांना ना काही मुद्दे मिळाले नाही की हिंदू मुस्लिम भगवा हिरवा हे असंच त्यांचं राजकारण आहे। विकासाच्या मुद्द्यावर ते कधी बोलताना दिसत नाही। नेहमी हिंदू मुस्लिम भगवा हिरवा हे त्यांचे रडीचा डाव नेहमीच आहे। भाजपला नवाब मलिक चालत नाहीत पण त्यांना मानणाऱ्या मतांवर निवडून आलेल्या आमदारांचा पाठिंबा चालतो। रोहित पवारांचा ट्विट करत भाजप सरकारवर निशाणा। नवी मुंबई विमानतळाच्या नामांतराच्या मागणीसाठी पुकारलेलं पदयात्रा आंदोलन तात्पुरतं स्थगित। पुढची धडक मंत्रालयावर देणार खासदार सुरेश म्हात्रेंचा इशारा। नवी मुंबई विमानतळाला स्वर्गीय दिबा पाटलांचं नाव देण्याची मागणी। पुण्यातील राजगड किल्ल्यावर फिरण्यासाठी गेलेल्या पर्यटकांवर मधमाशांचा हल्ला। मधमाशांच्या हल्ल्यात 35 पर्यटक जखमी। स्थानिकांनी जखमी पर्यटकांना उपचारासाठी रुग्णालयात हलवलं। मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून भंडारी समाजाचा मेळावा। मेळाव्याच्या माध्यमातून भाजप सर्व समाजाची मोड बांधणार। नागपुरातील कुख्यात ड्रग माफिया हिक्पा गँग विरोधात नागपूर पोलिसांची धडक कारवाई। 32 अनधिकृत बांधकामाच्या विरोधात नागपूर पोलीस आणि रेल्वे प्रशासनानं बुलडोझर चालवला। जमिनीवरील अतिक्रमण करून ठिकाणी ड्रग्ज आणि शस्त्रांचं रॅकेट सुरू असल्याचं तपासात समोर आलं होतं।